₹499 आपण एक युवा उद्योजक घडवणार आहे. त्याला पूर्ण सेटअप असेल, शॉपचा सेटअप असेल, ओपनिंग असेल किंवा 1 महिन्याचा माल असेल, या सगळ्या गोष्टी आपण करणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका. तर गाईज, एक आयडिया आहे माझ्याकडे. आपण बऱ्याच दिवसापासून माझा युट्यूबला सर्वात पहिला व्हिडिओ होता की युवा उद्योजक घडवायचे आणि मला स्वतःला येणाऱ्या 2 वर्षात 5 व्यवसाय उभा करायचे आणि ते पण सक्सेसफुल. आज माझ्या डोक्यात एक आयडिया आली. मी बघतो इंस्टाग्रामला, त्याला सोशल मीडियाला भरपूर जण नाही का अशी वापर तशी वापर लावताय आणि मी एक अशी वापर लावतोय ज्यातून नाही का एक उद्योजक घडवला पाहिजे. नाही की गाडीचे त्याची लावून फ्रॉड करायचं. परंतु आपण एक अशी आयडिया आणली. फक्त ₹499 एक युवा उद्योजक घडवायचा. त्याला आपण फ्रँचायझी देणार. त्या 4 व्यवसाय त्याला आपण सांगणार. म्हणजे एकच नाही, 4 किंवा 5 व्यवसाय असणार. त्यातून नाही का त्याला आपण एक चॉईस करायला लावणार. त्याला जो आवडेल, त्याला ज्या व्यवसायात आवड असेल तो व्यवसाय करायची आपण त्याला संधी देणार. त्याला पूर्ण 1 महिन्याचा माल असेल, सेटअप असेल शॉपचा आणि ओपनिंग असेल, पूर्ण खर्च आपण उचलणार. त्याला फक्त काय असेल ते करणं आहे. आणि ही आयडिया तुम्हाला कशी वाटते? याला जेवढ्या पॉझिटिव्ह कमेंट असेल त्यावरती लवकरच आपण काम करणार आहे. आणि मला तुम्ही बैलगाडा क्षेत्र या फील्डमध्ये बघितलं असेल, परंतु यानंतर नाही का तुम्हाला व्यावसायिक लाईफ असेल, सगळ्या गोष्टी सांगणार प्रॉपरली. मी काय काम करतो, काय नाही, दिवसभर कुठे असतो, सगळ्या गोष्टी बघायला भेटणार आपल्या ब्लॉगमधून. मी जास्त तर फार्म हाऊसवरती किंवा आपलं सगळी टीमवर्क आहे, त्यामुळे नाही का लॅबला सगळं प्रॉपर काम चालू असते. आपले टीमवर्क असल्यामुळे सगळ्या गोष्टी प्रॉपर चालतात. आपली आयडिया तेवढं कमेंट करून सांगा, पटापटा कमेंट वगैरे करा. मी काढतो रिपोर्ट आता, कारण की आपल्याला आलं आहे CBC बिल्डरोबिनचा सॅम्पल. सकाळपासून भरपूर परेशान चालू आहे, कारण की लॅबला मी एकटाच आहे, अजून कोण नाही. त्यात कॅम्प्युटरसुद्धा एवढं बंद पडते ना, आपलं सगळं चालू बंद करणं पडतंय. त्याला झालं आहे आता चालू. तुम्हाला दाखवतो मी. तुम्हाला वाटत असेल की या नुसता गप्पा फेकतो. बघू शकता सकाळचं पोस्टिंगचं एक आत्ता सॅम्पल केलं तर रिपोर्ट ओपन केलं तर मी व्हॉट्सअपला. तेव्हापासून कॅम्प्युटर बंद पडलं होतं, कलर पण संपले होते, प्रिंटरचे कलर वगैरे टाकले. आता इकडं CBC लावली. आता करायचा मला रिपोर्ट टाईप एकदा, कारण की पाऊस सगळं चालू आहे ना, त्यामुळे नाही का वातावरण एकदम बिघडलेलं आहे. सगळं व्हायरलची साथ चालू आहे, त्यामुळं भरपूर जणांना ताप असेल, डेंग्यू असेल, या प्रकारचे आजार होत आहे, बिल्डरोबिन असेल. त्यामुळं सर्वांनी काळजी घ्यावी. होईल तेवढं जपलं पाहिजे. गाईस, पहिला ब्लॉग असेल आपला रिपोर्ट वगैरे टाईप करताना, आणि एकदम बिना लाजल्याचा मी. पहिले मला ब्लॉगिंग करायची नाही तर एवढं हे वाटायचं, कसं करू, काय करू, काय बोलू, सगळा विचार करायचो ना. आता जे आहे ना ते रिअल दाखवलं ना, ते तुम्हाला पण बघायला आवडतं, मला पण दाखवायला आवडतं. CBC बिल्डरोबिन. अजून काही दिवसात तर भरपूर सारे ब्लॉग दाखवायचे तुम्हाला. बाहेर जाणार आपण सॅम्पल कलेक्शनला वगैरे वेटरनरीच्या, तेव्हा तर मजा येणार तुम्हाला पण ब्लॉग बघायला. त्यामुळं सांगतो, आता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपण बघू आता काय आलेलं आहे रिझल्ट. आता रिझल्ट बघतो आणि करतो टाईप तिकडे. अजून बिल्डरोबिन लावायची. काही सगळे कामं करताना ब्लॉगमध्ये दाखवायचे असते मला, परंतु विषय काय होतो माहिती आहे का, त्या साईडला आपल्या कॅमेरा ठेवायलाच काय नाही. आणि आता लवकरच आपण कॅमेरा ठेवायला वगैरे आणू. ज्या टेस्ट वगैरे लावतो मी, त्या सगळ्या गोष्टी प्रॉपरली तुम्हाला दाखवत जाईल. सगळ्या गोष्टी बघायला भेटेल तुम्हाला. लॅबमध्ये टेस्ट कसं करता, तुमचं ब्लड नेल्यानंतर टेस्ट कशा होता, या सगळ्या गोष्टी बघायला भेटेल. आणि या मागे तुम्ही मला बैलगाडा क्षेत्रातच बघितलं असेल, आता लॅबमध्ये बघून चकित झाला असेल. 3 वर्ष झाले तेव्हापासून लॅबवरती काम करतोय मी, आणि आपली स्वतःची लॅबसुद्धा चालू केली. त्यात काय विशेष नाही. आता काढतो मी प्रिंट. बघा, पेशंटचा रिपोर्ट आला, प्रिंट वगैरे काढून घेतो 1 मिनटात, मग बोलू आपण निवांत. गाईज, गाडीवर इंडियन माझ्या पेजची बघा ना कशी वाट लागली आहे. छोटे छोटे पिंपल्स होत आहे, बघणं पडतं. त्याला काहीतरी क्रीम घेतो आज मेडिकलमधून. फेस बघा ना पूर्ण वाटायला लागलं. इकडं पण 3. इथं तर लय मोठा झाला बाबा. सुरुवातीला मी कॉलेज वगैरे केलं आणि त्यानंतर कॉलेज वगैरे झालं, माझं डिग्री वगैरे निघली. मग मला प्रॅक्टिससाठी लॅबवर आलो मी. आणि मला नाही का लहानपणी माझं ब्लड घ्यायचं तर भरपूर सारी भीती वाटायची. आपलं ब्लड द्यायचं तर एवढी भीती वाटायची. आणि तिथं जाऊन पेशंटचं ब्लड शिकायचं होतं, तर अरे बाप असं वाटायचं जमन की नाही, असं वाटायचं मी सोडूनच दिलं अर्ध्यामधून. परंतु असा विषय झाला, 8 दिवसात ट्रेन झालो मी सॅम्पल कलेक्शनसाठी. काहीच पाठीमागून डायरेक्ट रिपोर्ट आला, फोनच पुढं पलटी मारला. हे बघा तुम्ही, मागून रिपोर्ट येत होता. प्रिंटरला फोन लावलेला होता मी, प्रिंटरने डायरेक्टच फोन पलटी केला आपला. गाईज, पुन्हा एकदा सगळे रिपोर्ट्स वगैरे काम आवरले. म्हणजे काम आवरत नाही आपले संध्याकाळपर्यंत. आता थोडं फ्री झालो. म्हटलं जे आपण काम करतोय ते नाही का आता प्रॉपरली बघायला भेटणार तुम्हाला.
चांगलं प्रेम भेटलं तुमचं तर प्रॉपरली सगळ्या गोष्टी दाखवणार तुम्हाला. आपण आणू सेल्फी स्टिक वगैरे काय लागतं. व्लॉगिंग मध्ये मी सुद्धा नवीन आहे, काय अडकळत असेल किंवा जे बोलायचा प्रयत्न करतोय मी भरपूर, म्हणजे टेक वगैरे नाही घेत मी, काय प्रॅक्टिस वगैरे करून नाही, जे बोलायचं ते बोलतोय. आणि तुमच्यातल्या सुद्धा भरपूर जणांना ब्लॉगिंगची सुरुवात करायची असेल तर त्यांना एकच सांगणार आहे की आपण डचाकलो नाही पाहिजे, आपल्यात कॉन्फिडन्स पाहिजे स्वतः. तेवढा माझ्या ते आता मी पब्लिकमध्ये सुद्धा बोलू शकतो, एवढा कॉन्फिडन्स माझ्या स्वतःत आलेला आहे आणि भरपूर साऱ्या गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे वेगवेगळ्या प्रकारच्या. फक्त तरुण मुलांना एकच सांगेल, व्यसन केल्यापेक्षा बैलगाडा शर्यतीचा नाद केव्हाही चांगला, परंतु बैलगाडा शर्यतीच्या नादासोबत आपला व्यवसाय वगैरे सगळ्या गोष्टी सुद्धा सेटल केल्या पाहिजे. म्हणजे कसं बैलगाडा शर्यतीचा नाद बघायला गेलं तर आपल्यासारख्याचा राहिलेला नाही आजकाल, सर्वसाधारण शेतकऱ्याचा खरोखरच राहिलेला नाही आनंद. आणि आता नाही का बघतोय मी भरपूर ठिकाणी गेलो बैलगाडा शर्यतीच्या मैदानात, आपण सॅम्पल कलेक्शन करतो, शर्यतीच्या बैलांची फुल बॉडी टेस्ट सुद्धा करतो, टीम सुद्धा उपलब्ध आहे आपल्याकडे. कोणाला पाहिजे असेल तर तिथे आपण टीम अवेलेबल करतो. कुणाच्या बैलाचा आजारी असेल म्हैस किंवा गाय, सर्व प्राण्यांच्या तपासण्या त्यांच्याकडे होतात. गाडेकर सर आहे आपलीच टीम आहे मातोश्री. आणि मातोश्री टीम मधले सगळे मेंबर एवढे भारी ना भाई, सगळे प्रॉपरली एकदम परफेक्ट भेटलेले मला. माझे मित्र परिवार असेल सगळे मातोश्री टीम मधले, जे माझ्यासाठी किंवा माझ्या टीम मध्ये काम करतात, सर्व आपलं म्हणून काम करतात. कधीच असा कोणाला गर्व वगैरे नाही. हेअरस्टाईल पण बघू शकता. आता काय कटिंग पण करणं पडेल आपल्याला, कटिंग पण करू. फक्त 499 रुपयामध्ये आपण एक युवा उद्योजक घडवणार आहे. त्याला पूर्ण सेटअप असेल, शॉपचा सेटअप असेल, ओपनिंग असेल किंवा 1 महिन्याचा माल असेल, या सगळ्या गोष्टी आपण करणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका.